नमस्कार ताई, तुम्ही फक्त फोनमध्ये काहीतरी बोललंत आणि पेमेंट झालं. हे काही जादू आहे का, की तुम्ही काहीतरी महागड नवीन फोन घेतलंत? अरे नाही ग, ना जादू आहे ना महागड काही. मीच काय, तुम्ही दोघी आणि बाकी सगळेही आता काहीही टाईप न करता फक्त बोलून UPI पेमेंट करू शकता. खरंच? अरे वा. अगदी. तर आपण सगळे वापरतोच ना. आता त्यात एक नवीन सुविधा आली आहे, हॅलो UPI. यात तुम्ही काहीही टाईप न करता फक्त आवाजाने पेमेंट करू शकता. खरंच का? जरा सविस्तर सांगा ना ताई, हे कसं काम करतं? मी सांगते. यात 2 प्रकार आहेत. एक, फोन कॉल करून पेमेंट. हॅलो UPI चा अधिकृत फोन नंबर मिळवा. त्या नंबरवर तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईलवरून कॉल करा. कॉलवरील सूचनांनुसार तुमची ओळख पटवा. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचं नाव आणि रक्कम सांगा. तुमचा UPI पिन टाका आणि झालं. पेमेंट पूर्ण. 2, UPI ॲपद्वारे पेमेंट. तुमचं UPI ॲप अपडेट करा आणि उघडा. ॲपमध्ये हॅलो UPI किंवा मायक्रोफोनचा पर्याय शोधा. ते ऑन करून बोलून सांगा, जसं रवीला पाठवा. ॲप तुम्हाला डिटेल्स परत सांगेल, त्याची पुष्टी करा. तुमचा UPI पिन टाका आणि पेमेंट पूर्ण. म्हणजे काहीही टाईप करायची गरज नाही. अगदी बरोबर. ज्यांना टायपिंग करायला कठीण जातं किंवा ज्यांना पटकन पेमेंट करायचं त्यांच्यासाठी ही सोय खूप उपयोगी आहे. पर ताई, हे सुरक्षित आहे का? हो. हॅलो UPI मध्ये 2 स्तरीय सुरक्षा आहे आणि UPI पिन शिवाय पेमेंट होऊ शकत नाही. पण लक्षात ठेवा, कधीही कोणालाही तुमचा UPI पिन सांगू नका. जर कोणी फोनवर पिन किंवा बँकेशी संबंधित गोपनीय माहिती विचारली तर तात्काळ तक्रार करा. नेहमी तुमच्या बँकेच्या अधिकृत नंबरवरून किंवा UPI ॲपवरूनच व्यवहार करा. वा ताई, आता शाळेची फी भरायला आणि दुकानातून सामान मागवायला किती सोपं होणार. अगदी. तुमच्या UPI ॲपमध्ये हॅलो UPI ऑन करा आणि वापरून बघा. मी तर आजच वापरणार. बस, अशीच स्मार्ट बना.